राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. प्रियाचे सुधीर बरोबर नुकतेच झालेले होते लग्न. प्रिया दिसण्यामध्ये खूप सुंदर होती, गोरी पान होती, त्याचबरोबर ती खूप चांगल्या घरातली सुद्धा होती. पण तिची परिस्थिती तितकी चांगली नव्हती. पण सुधीर हा खूप चांगला श्रीमंत होता आणि एकदम क्लास 1 घराण्यातला तो क्लास 1 अधिकारीसुद्धा होता. दोघेजण खूप सुशिक्षित होते आणि खूप चांगली फॅमिली होती. आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला सगळं चांगलंच वाटत असणार, पण सगळीकडे दिसतं तसं नसतं हा मित्रांनो. ही जी म्हण आहे ना, ही इथं बरोबर लागू होते. हा जो क्लास 1 अधिकारी सुधीर होता, त्याला आपल्या बायकोवर संशय येतो एके दिवशी. त्या संशयाला निदान म्हणून त्याने आपल्या घरात गुप्त कॅमेरा लावलेले होते. अखेर तर त्याने हद्दच केली. बाथरूममध्ये सुद्धा गुप्त कॅमेरे लावले. आणि नंतर ह्या अधिकारीने म्हणजे प्रियाच्या नवऱ्याने प्रियाला नको त्या पद्धतीने त्रास द्यायला सुरुवात केली. आता मित्रांनो, या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हां. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ते म्हणतात ना, प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार लग्न जमवत असतात. प्रिया ही खूप चांगली होती, दिसण्यामध्ये सुंदर होती आणि खूप शिकलेली होती. त्याचबरोबर गुणीसुद्धा होती. तिचं लग्न एका क्लास 1 अधिकारी म्हणजे सुधीरबरोबर जोडवण्यात आलं. दोघांच्या परिवारानुसार कुटुंबाने ह्या दोघांचं लग्न धूमधडाक्यात लावलं होतं. सुधीर हा चांगल्या A1 अधिकारी पोस्टवर होता. त्याच्या घरात कोणतीही कमी नव्हती. त्याचा संसार सुखी सुरळीत सुरू होता. पण म्हणतात ना, नियतीला काय वेगळंच लिहिलेलं असतं. अचानक सुधीरच्या मनात एके दिवशी आपल्या बायकोवर संशय येतो. त्यामुळे सुधीर नेहमी विचारातच असायचा की आता नक्की ह्या संशयाचं निदान लावायचं तर कसं. आता तो दिवसभर तर घरी बसू शकत नाही, कारण त्याला कामसुद्धा करावं लागणार ना बाहेर. दिवसभर घरी बसल्यावर त्याचं कामाचं काय होणार. म्हणून त्याने एक विचार केला की आपण एखाद्या व्यक्तीला प्रियावर नजर ठेवायला लावायला पाहिजे. पण ते सुद्धा त्याला चुकीचं वाटलं. म्हणून सुधीरने एक युक्ती सुचवली. त्याने आपल्या पूर्ण घरात हायडन कॅमेरा लावले. म्हणजे छोटे छोटे लपलेले कॅमेरा असतात, ते कोणाच्याही नजरेत येत नाही. पण नंतर सुधीरने तर हद्दच केली. बाथरूममध्ये सुद्धा त्याने हायडन कॅमेरा लपवलेले होते. आता दिवसभर प्रिया घरात काय काय करते ह्यावर सुधीरला नजर ठेवता येत होती. बाथरूममध्ये आंघोळ करायला गेली व तिचे भोंगळे व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड झाले. आता ह्या सगळ्या व्हिडिओची सुधीरने एक फाईल बनवली. पण आता ह्या सगळ्यामध्ये सुधीरला कुठेही जाणवत नाही की प्रिया एखाद्या परपुरुषाबरोबर बोलते किंवा परपुरुष जेव्हा सुधीर नसतो घरी येतो असं कोणत्याही प्रकारे कोणत्याही गोष्टीने नजरेत आले नव्हते. पण नंतर सुधीरने आपल्या बायकोला अशा अवस्थेत पाहिल्यावर आणि तिचे रेकॉर्ड केल्यानंतर व्हिडिओ, त्याच्या मनात काहीतरी विचार म्हणजे येत असतात. तेव्हा त्याने अचानक आपल्या बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली. तो तिला म्हणायचा, तू आईवडिलांकडनं माझ्यासाठी गाडी मागव, नाहीतर कधी म्हणायचा मला पैशाची गरज आहे, तू आपल्या आईवडिलांना सांग मला पैसे द्यायला. मग जेव्हा तिने नकार दिला तर तो प्रियावर मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा आणि नंतर नको ते तिला शारीरिक मानसिक त्रास द्यायला त्याने सुरुवात केली. पण हे असेच सुरू होते. पण सुरुवातीला प्रियाने ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर जेव्हा प्रियाला लक्षात आलं आणि जेव्हा तिने आपले नको त्या अवस्थेतले फोटो व्हिडिओ पाहिले, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. ज्या व्यक्तीशी मी आयुष्य घालवण्याचा विचार केला आणि जिच्याकरता मी माझं आयुष्य घरदार सोडून आलेले आहे, त्याच माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर हे इतका धोका केलेला आहे, हा विचारसुद्धा प्रियाला करणं सहन होत नव्हतं. तेव्हा तिने विचार केला की आत्ता नंतर अक्षरशः एक पण विचार ह्या व्यक्तीचं न करता ह्याचं काहीही सहन करायचं नाही आहे. म्हणून तिने तात्काळ जवळ असलेलं पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या पतीविरोधात तिथे तक्रार नोंदवली.
पण त्याचबरोबर आपले सासू सासरे नणंद नंदोई असे मिळून 7 लोकांविरुद्ध तिने गुन्हा दाखल केला. आता पोलीस ह्या घटनेची पूर्ण तपासणी करत आहे, चौकशी करत आहे. पण मित्रांनो, सुधीर इतका सुशिक्षित होता, क्लास 1 अधिकारी होता, तरीही त्याच्या डोक्यात अशी कुबुद्धी आली. तिने स्वतःच्या अर्धांगिनीला, आपल्याच बायकोला हा त्रास देण्याचा डोक्यात विचार आणला. म्हणजे तो व्यक्ती किती लालची असावा. आपल्याला वाटतं की मोठं घराणं आहे, त्यामुळे आपली मुलगी तिथे खुश राहील, पण असं काहीही नसतं. पैसा माणसाचे विचार, चरित्र बदलू शकत नाही. जसे माणूस सुरुवातीला असतो, अखेरपर्यंत पण तो तसा असतो. म्हणून लग्न जुळवण्याआधी ह्या गोष्टी बघणे खूप गरजेचे आहे. पण आजकालच्या वेळेमध्ये लोक फक्त पैसा बघून लग्न जुळवतात. नंतर अशा प्रकारचे हे प्रसंग नजरेत येतात. त्यामुळे आपण लग्न जुळवताना ह्या गोष्टींचा विचार नक्की करायला पाहिजे. आणि तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुम्ही पण तुमच्या कल्पना, तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.